Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 12 of mathematical logic and we are solving previous year questions. तर आज आपण इथे जो फर्स्ट क्वेश्चन बघणार आहोत तो कर्नाटका सीईटी 2019 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर तो क्वेश्चन आज आपण इथे सॉल्व करून बघूया. तर तो क्वेश्चन आहे द निगेशन ऑफ द स्टेटमेंट ऑल कंटिन्युअस फंक्शन्स आर डिफरन्शिएबल. ओके, आणि इथे आपल्याला चार ऑप्शन्स दिलेले आहे. बघा, तर आपल्याला ऑल कंटिन्युअस फंक्शन्स आर डिफरन्शिएबल या स्टेटमेंटचं निगेशन काढायचं आहे. सर्वात आधी आपण जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते लिहून घेऊया. तर बघा, आपलं स्टेटमेंट आहे ऑल कंटिन्युअस फंक्शन्स आर डिफरन्शिएबल. बघा, अशा प्रकारचं आपलं स्टेटमेंट आहे. अशा प्रकारचं आपण स्टेटमेंटचं निगेशन या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा केलेलं आहे. त्यात आपल्याला माहित आहे त्यात जो ऑल असतो, ऑल दिलेला असतो, त्या ऑलला आपल्याला निगेशन करताना सम मध्ये कन्वर्ट करावं लागते. आणि जे सेंटेन्स आहे ते पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करावं लागेल आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करावं लागेल. तर इथे आपल्याला सेंटेन्स हे पॉझिटिव्ह दिलेलं आहे, म्हणजे या सेंटेन्सला आपल्याला निगेटिव्ह करावं लागेल. ओके, तर बघा, निगेशन करण्यासाठी सर्वात आधी या ऑल साठी आपल्याला सम लिहावं लागेल. ओके, सम कंटिन्युअस फंक्शन्स इथे आर दिलेला आहे, तर आपल्याला निगेटिव्ह करण्यासाठी आर नॉट करावं लागेल. ओके, बघा, इथे आर नॉट लिहूया. आर नॉट डिफरन्शिएबल. तर आपल्याला या स्टेटमेंटचं निगेशन मिळालेलं आहे. सम कंटिन्युअस फंक्शन्स आर नॉट डिफरन्शिएबल. आणि हे स्टेटमेंट आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डी हे आपलं या स्टेटमेंटचं निगेशन आहे. ओके, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. तर यानंतर आपला सेकंड क्वेश्चन हा महाराष्ट्र सीईटी 2009 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला एक सर्किट दिलेला आहे आणि त्या सर्किटचा आपल्याला इथे सिम्बॉलिक फॉर्म काढायला सांगितलेला आहे. देन द सिम्बॉलिक फॉर्म इज, आणि आपल्याला इथे चार ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा, आता सर्किट बद्दल आपल्याला एक गोष्ट माहित असायला पाहिजे. जर सर्किट मध्ये आपल्याला एका सिरीज मध्ये पी आणि क्यू दिलेलं असेल तर हे असते अँड साठी. ओके, म्हणजे या सिरीज मध्ये जर पी आणि क्यू दिलेलं असेल तर आपल्याला त्याला लिहावं लागेल पी अँड क्यू. आणि जर हेच आपल्याला पॅरलल फॉर्म मध्ये दिलेलं असेल, म्हणजे या प्रकारे, बघा मी तुम्हाला काढून दाखवते, या प्रकारे जर दिलेलं असेल पॅरलल मध्ये, तर तुम्हाला याला लिहावं लागेल पी और क्यू. हा सर्किट साठीचा रूल आहे. तर बघा, इथे आपल्याला एक सर्किट दिलेलं आहे. बघा, या सर्किटमध्ये आपल्याला दोन गोष्टी एकत्र दिलेल्या आहे एका सिरीज मध्ये. म्हणजे बघा, ही एक सर्किट आहे आणि ही एक सर्किट आहे, आणि या दोन्ही सर्किट आपल्याला इथे कनेक्ट झालेलं दिसत आहे, पण ते कसं सिरीज मध्ये. तर बघा, सर्वात आधी आपल्याला या सर्किटचं सिम्बॉलिक फॉर्म काढून घेऊया. त्यानंतर आपण या सर्किटचं सिम्बॉलिक फॉर्म काढून घेऊया. तर बघा, या प्रकारे इथे आपल्याला हे पॅरलल मध्ये दिसत आहे, ज्या प्रकारे आपण सांगितलेलं आहे. जसं इथे पी और क्यू, इथे आपल्याला दिसत आहे पी आणि क्यू, ते दिसत आहे आपल्याला पॅरलल म्हणजे आपल्याला लिहावं लागेल पी और क्यू या प्रकारे. बरोबर. त्यानंतर दुसरं सर्किट आपल्याला दिलेलं आहे पी आणि आरचं, आणि ते सुद्धा आपल्याला पॅरलल मध्ये दिलेलं आहे. म्हणजे दुसरं ब्रॅकेट कशा प्रकारचं येईल, पी और आर. पण हे दोन्ही सर्किट हे एका सिरीज मध्ये आपल्याला कनेक्ट दिसत आहे, म्हणजे आपल्याला या दोन सर्किटच्या मधात, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्मच्या मधात आपल्याला काय घ्यावं लागेल, अँड. ओके, म्हणजे पी और क्यू अँड पी और आर हे झालं या दिलेल्या सर्किटचं सिम्बॉलिक फॉर्म. आणि हे आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर ए मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन ऑफ दिस सर्किट सिम्बॉलिक फॉर्म. ओके, यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया, म्हणजे आपला क्वेश्चन नंबर 3. तर यानंतर आपला लास्ट क्वेश्चन तो आहे सिम्प्लिफाईड द लॉजिकल एक्सप्रेशन फॉर द फॉलोइंग स्विचिंग सर्किट इज. आणि हा क्वेश्चन महाराष्ट्र सीईटी 2010 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर बघा, इथे सुद्धा आपल्याला एक सर्किट दिलेलं आहे. ते सर्किट आधी आपण काढून घेऊया. बघा, अशा प्रकारचं
इथे पी दिलेला आहे आणि हे पी डॅश दिलेला आहे आणि इथे दिलेला आहे क्यू. ओके, या प्रकारचं आहे आपलं सर्किट आणि या सर्किटसाठीच आपल्याला काढायचं आहे सिम्प्लिफाईड फॉर्म काढायचा आहे. ओके, सिम्प्लिफाईड द लॉजिकल एक्सप्रेशन असं म्हणत आहे त्यांनी. पहा, तर यासाठी म्हणजे आपल्याला इथे आधी या सर्किटचं सिम्बॉलिक फॉर्म काढावं लागेल, जसं आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये काढलेलं होतं त्या सर्किटसाठीचं सिम्बॉलिक फॉर्म. त्यानंतर जे आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मिळेल त्या सिम्बॉलिक फॉर्मला आपल्याला थोडं सिम्प्लिफाईड करायचं आहे आणि सिम्प्लिफाईड केल्यानंतर जे आपल्याला मिळेल ते राहणार आहे या क्वेश्चनचा आपला आन्सर. तर बघा, इथे आपल्याला दिलेला आहे पी आणि पी डॅश पॅरलल मध्ये. ओके, इथे पी डॅश म्हणजे निगेशन इंडिकेट करते पी डॅश. ओके, म्हणजे पहा इथे आपल्याला लिहावं लागेल पी और पी डॅश. पहा, आधी असं लिहून घेऊया, त्यानंतर तुम्हाला मी ते सिम्प्लिफाईड करून दाखवते. पी और पी डॅश आणि आता हे सिरीज मध्ये आहे, हे सर्किट क्यू ला सिरीज मध्ये आहे म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल अँड, त्यानंतर येणार इथे क्यू. ओके, पहा अशा प्रकारे आपल्याला याचा सिम्बॉलिक फॉर्म मिळालेला आहे. पण आपल्याला विचारलेलं काय आहे, सिम्प्लिफाईड द लॉजिकल एक्सप्रेशन म्हणत आहे. जे मिळेल आपल्याला त्याला आपल्याला सिम्प्लिफाईड करून आपल्याला आन्सर मिळणार आहे. ओके, आता पहा, पी डॅशचा अर्थ होत असतो निगेशन, म्हणजे आपल्याला हे या प्रकारे लिहिता येते पी और निगेशन पी. ओके, पी डॅश म्हणजे निगेशन पी. इथे आपण लिहून घेऊया. ओके, पहा अशा प्रकारे. आता पहा, आता इथे पहा पी और निगेशन पी म्हणजे इथे ऑर्स मध्ये निगेशन आलेलं आहे. आता आपल्याला माहित आहे एफ मध्ये जेव्हा एफ और एफ असेल तेव्हाच एफ येणार, अदरवाइज इट इज टी. आता इथे ऑर मध्ये एक निगेशन आहे म्हणजे एक या दोन पैकी हे टी असणारच, म्हणजे इथे आपल्याला मिळणार टी. त्यानंतर अँड क्यू. आता पहा, सॉरी इथे कॉम्प्लिमेंट लॉ नाही लागणार, आपण याच्यासाठी कॉम्प्लिमेंट लॉ आहे टी अँड क्यू. टी अँड क्यूचा आन्सर येणार क्यू. इथे येणार बाय कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, इथे येणार बाय कॉम्प्लिमेंट लॉनी क्यू, म्हणजे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे क्यू आणि क्यू आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर बी मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. अशा प्रकारे आपण तिन्ही क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. तुम्ही हे राईट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.